हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 1.3. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. रॅशनल नंबर आपल्याला गिव्हन आहे एक्झाम्पलमध्ये, त्यांचे आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे 9/37. सो ह्या नंबरला डेसिमल फॉर्ममध्ये राईट करायचं आहे, तर आपण डिव्हिजन मेथडने त्यांना डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू शकतो. सो इथे मी 37 राईट केला आणि इथे 9ला आपल्याला 37ने डिव्हाइड करायचं आहे. सो इथे मी 37चा टेबल राईट करून घेतलेला आहे. एक्झाममध्ये पण तुम्हाला असा टेबल राईट करून घ्यायचा आहे डिव्हिजन करण्याआधी, म्हणजे आपल्याला डिव्हिजन करायला इझी जाणार आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता इथे 37च्या टेबलमध्ये 9 आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. बट आता इथे 37च्या टेबलमध्ये 9 तर येणार नाही, बिकॉज 9 हा 37 पेक्षा स्मॉलर नंबर आहे. ऑब्व्हियसली 37च्या टेबलमध्ये 37 पेक्षा ग्रेटर नंबरच येणार आहेत. सो 9 येणार नाही, तर इथे आपल्याला आधी 0 राईट करायचं आहे आणि इथे 0, 9 - 0 9, आणि इथे आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. इथे आपल्याला डेसिमल पॉईंट आपण का दिलेला आहे, कारण की इथे आपण एक 0 एक्स्ट्राचा राईट करू शकतो जेव्हा आपण इथे डेसिमल पॉईंट देणार तेव्हा. ओके, आता हा नंबर इथे 90 बनलेला आहे. 90 हा नंबर आपल्याला चेक करायचा आहे 37च्या टेबलमध्ये येतो का. बघा, 37च्या टेबलमध्ये 90 हा नंबर येत नाही. सो 90 पेक्षा आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. तर 90 पेक्षा स्मॉलर नंबर 37च्या टेबलमध्ये येणारा 74 आहे. थर्ड नंबरचा आपण 111 घेतला तर तो ग्रेटर होणार 90 पेक्षा. सो आपल्याला 37च्या टेबलमध्ये 74 हा नंबर घ्यायचा आहे. तो 2 नंबरला येतो. सो इथे 2 राईट करते आणि इथे 74. 90 - 74. इथे 10 येणार आहे. 10 - 4 इथे 6, इथे 8 राहतील. 8 - 7 इथे 1. ओके, आता इथे 16 नंबर आला. 16 नंबर हा अगेन 37च्या टेबलमध्ये येणार नाही, बिकॉज तो 37 पेक्षा स्मॉलर नंबर आहे. सो इथे आपल्याला एक्स्ट्राचा 10 राईट करायचा असतो. ओके, आता परत आपण इथे डेसिमल पॉईंट न देता इथे एक्स्ट्राचा 0 राईट करू शकतो. ओके, आता इथे 160 हा नंबर झालेला आहे. सो 160 हा नंबर 37च्या टेबलमध्ये येतो का हे चेक करूया. हा 37च्या टेबलमध्ये येत नाही, तर अगेन आपल्याला इथे 116 पेक्षा 37च्या टेबलमध्ये येणारा छोटा नंबर बघायचा आहे, स्मॉलर नंबर. सो स्मॉलर नंबर कोणता येणार आहे चेक करू. इथे 148 आपण घेऊ शकतो. ओके, 185 हा ग्रेटर होणार. सो मी 148 4 नंबरला येणारा हा नंबर घेते. सो इथे राईट करते 4 आणि इथे 148 मायनस 0 मधून 8 जाणार नाही, कॅरी घेतला इथे 10 होणार. 10 मधून 8 आपण मायनस केला तर 2 मिळेल. इथे कॅरी घेतला होता म्हणून इथे 5 राहणार. 5 - 4 1 and 1 - 1 0. ओके, अगेन आता इथे 12 हा नंबर झालेला आहे. 12 हा नंबर 37च्या टेबलमध्ये येणार नाही. सो इथे आपण एक्स्ट्रा 1 0 आणखी ॲड करू शकतो. इथे डेसिमल पॉईंट आपल्याला फक्त एकदाच द्यायचा आहे, 1 टाइम द्यायचा आहे. नंतर आपण कितीही एक्स्ट्रा 0 इथे ॲड करू शकतो. ओके, सो इथे 120 हा नंबर आहे. हा नंबर बघूया 37च्या टेबलमध्ये येतो का. हा पण नंबर येणार नाही. सो या नंबरपेक्षा आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. सो 111. ओके, 148 हा ग्रेटर होणार आहे 120 पेक्षा, म्हणून आपल्याला 111 हा नंबर घ्यायचा आहे. थर्ड नंबरला येतो. सो इथे राईट करते मी 3 आणि इथे 111 मायनस 0 - 1 होणार नाही, तो सो कॅरी घेतला. इथे 10 - 1 इथे 9 येणार आहे. आता इथे 1 राहणार. 1 - 1 0 आणि परत 1 - 1 0 येणार आहे. आता अगेन इथे 9 आलेला आहे. इथे पण आता 9 आलेला होता, म्हणजे ही प्रोसेस आता रिपीट होणार आहे. ओके, एक्झाम्पलमध्ये अगेन अँड अगेन तेच नंबर येणार आहे, म्हणजे ती प्रोसेस रिपीट होणार आहे. जे आपल्याला आन्सरमध्ये मिळालेले नंबर्स आहे ते अगेन रिपीट होतील. सो इथे आपण आणखी हे एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह करून बघूया. इथे 9 आहे. ऑब्व्हियसली 37च्या टेबलमध्ये 9 येणार नाही, म्हणून मी इथे एक्स्ट्रा 1 0 राईट करते. आता परत हीच प्रोसेस रिपीट होणार आहे ना. इथे 90 आलेला आहे. परत आपण 74 घेतलेला आहे 2 नंबरला, तर आपल्याला 90 पेक्षा स्मॉलर नंबर बघायचा आहे. 37च्या टेबलमध्ये 74 आहे. अगेन मी इथे 2 राईट करते आणि इथे 74. ओके, 90 - 74 इथे येणार आहे 6 आणि इथे येणार आहे 1. ओके, परत इथे 16 झालेला आहे नंबर. परत मी एक एक्स्ट्राचा 0 इथे ॲड करून 160 हा नंबर येणार आहे. 37च्या टेबलमध्ये 160 हा नंबर येणार नाही. सो इथे आपण परत स्मॉलर नंबर बघूया. इथे स्मॉलर नंबर कोणता येणार आहे बघा, 148. सो 148 4 नंबरला आहे, म्हणून मी इथे 4 राईट करते आणि इथे 160
48 मायनस करून घेऊया. 0 - 8 होणार नाही, कॅरी घेतला इथे 10 होणार. 10 - 8 2, इथे 5 राहणार. 5 - 4 1 आणि 1 - 1 0. ओके, अगेन इथे 12 आलेला आहे. 37च्या टेबलमध्ये 12 हा नंबर येणार नाही, सो एक्स्ट्रा 0 एक ॲड करून घेते. 120 हा नंबर येतो का 37च्या टेबलमध्ये? बघा येणार नाही, सो आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. 120 पेक्षा स्मॉलर नंबर कोणता आहे बघा? 111. तो थर्ड नंबरला आहे, म्हणून मी इथे आन्सरमध्ये इथे थर्ड नंबर राईट करते आणि इथे 111 राईट करते. ओके, आता यांची मायनस केली तर किती येणार बघा? 10 - 1 9, इथे 1 राहिला. 1 - 1 0 आणि 1 - 1 0. बघा अगेन इथे 9 आलेला आहे ना, अगेन इथे 9 हा नंबर आलेला आहे. इथे पण 9 हा नंबर आला होता आणि इथे पण ऑलरेडी 9 हा नंबर होता. तर इथे हे नंबर, ग्रुप ऑफ नंबर हे रिपीट होत आहे. सो या नंबरला आपण काय म्हणू शकतो? नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डिसिमल फॉर्म. ओके, नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डिसिमल फॉर्म आपण का म्हणत आहे? कारण की इथे ग्रुप ऑफ नंबर्स हे रिपीट होत आहे ना आन्सरमध्ये, म्हणून आपण त्यांना नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डिसिमल फॉर्म म्हणतो. म्हणजेच काय की जिथं आपण आन्सर सॉल्व्ह करतच जात आहे, बट इथे आपल्याला 0 मध्ये मिळतच नाही आहे रिमाइंडर आपल्याला लगेच तेच नंबर येत आहे, म्हणून आपण त्याला नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डिसिमल फॉर्म असं म्हणू शकतो. सो आपण फायनल आन्सर इथे राईट करून घेऊ. 9/37 इज इक्वल टू 0.243 हे एक्स्ट्रा नंबर इथे वाढतच जाणार आहे ग्रुप ऑफ नंबर, म्हणून आपण इथे डॉटेड लाईन इथे शो केलेली आहे. तर याचं फायनल आन्सर येणार आहे 0.243 आणि इथे असा बार येणार आहे, म्हणजेच लाईन येणार आहे. ही लाईन काय इंडिकेट करत आहे की हे नंबर नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डिसिमल फॉर्म नंबर्स आहेत. म्हणजे हा जो ग्रुप आहे 243 हा ग्रुप परत रिपीट होत आहे ह्या एक्झाम्पलमध्ये. ओके, आलं लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड. 18/42. इथे न्यूमरेटर 18 दिलेला आहे आणि डिनॉमिनेटर 42 दिलेला आहे. सो 18 आणि 42 हे कोणत्या एका टेबलमध्ये येतात हे आपल्याला चेक करायचं आहे. सो दोन्हीही नंबर हे 6च्या टेबलमध्ये येतात. तर आपण ह्या दोन्हीही नंबरला 6ने डिव्हाइड करू शकतो, म्हणजेच आपल्याला ह्या फ्रॅक्शनमधून एक स्मॉलर फ्रॅक्शन मिळणार आहे आणि स्मॉलर फ्रॅक्शन डिव्हिजन करायला इझी जाणार आहे. ओके, म्हणून आपल्याला इथे बघायचं आहे दोन्हीही जे नंबर आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधील हे कोणत्या एका टेबलमध्ये येणार आहे, तर हे 6च्या टेबलमध्ये येणार आहे. सो मी इथे ह्या दोन्हीही नंबरला 6ने डिव्हाइड करून घेते, म्हणजे इथे आपल्याला एक स्मॉलर फ्रॅक्शन मिळेल. 6 3 18 आणि 6 7 42. ओके, तो सो आपल्याला इथे 3/7 हा स्मॉलर फ्रॅक्शन मिळालेला आहे. आता हा फ्रॅक्शन डिव्हाइड करण्यासाठी आपल्याला इझी जाणार आहे आणि आपण त्याला डेसिमल फॉर्ममध्ये इझिली कन्वर्ट करू शकतो. ओके, आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण ही मेथड काय यूज केली नाही, बिकॉज आधीच्या एक्झाम्पलमध्ये न्यूमरेटर 9 आणि डिनॉमिनेटर 37 होता. सो ते दोन्हीही नंबर कोणत्याही एका टेबलमध्ये येणार नाही, एकाच टेबलने डिव्हाइड व्हायला पाहिजे. सो न्यूमरेटरला ज्या नंबरने डिव्हाइड केलं त्याच नंबरने आपल्याला डिनॉमिनेटरला डिव्हाइड करायचं असते. सो या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण ही प्रोसेस फॉलो करू शकत नाही, म्हणून आपण डायरेक्ट डिव्हिजन केलं होतं. बट आपल्याला सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण 6ने डिव्हाइड करून स्मॉल फ्रॅक्शन तयार करू शकतो. ओके, सो इथे आपण डिनॉमिनेटर राईट करायचा असतो इथे आणि इथे न्यूमरेटर राईट करायचा असतो आणि आता यांची डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये मिळून जातील. सो 7च्या टेबलमध्ये 3 हा नंबर येणार का? 3 हा नंबर 7पेक्षा स्मॉलर आहे, ऑब्व्हियसली तो 7च्या टेबलमध्ये येणार नाही. तर इथे आपल्याला 0 लिहायचा आहे आणि इथे 0, 3 - 0 इथे अगेन 3 येणार आहे. आता इथे आपण एक पॉईंट देऊ शकतो. सो ह्या डेसिमल पॉईंटचा काय मिनिंग असतो की इथे आपण एक 0 एक्स्ट्राचा राईट करू शकतो. सो इथे आता 30 नंबर झालेला आहे. 7च्या टेबलमध्ये 30 हा नंबर येतो का हे चेक करायचं आहे आपल्याला. 7च्या टेबलमध्ये 30 नंबर येणार नाही, सो आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे, तो 28 येणार आहे. 28 हा 4 नंबरला येतो, म्हणून 4 आणि इथे लिहिणार 28. मायनस केली तर 30 - 28 इथे 2 येणार आहे. आता 2 हा 7च्या टेबलमध्ये ऑब्व्हियसली येणार नाही, बिकॉज हा स्मॉलर आहे. सो परत इथे आपल्याला एक्स्ट्राचा 0 राईट करायचा आहे. इथे एक्स्ट्राचा 0 आपण राईट केला तर इथे आपल्याला परत डेसिमल पॉईंट देण्याची आवश्यकता आहे का? नाही. इथे 20 हा नंबर बनला. सो 20 हा नंबर 7च्या टेबलमध्ये येणार आहे का? नाही. सो 21 पेक्षा स्मॉलर नंबर 14 घेणार आहे आपण, तो 2 नंबरला येतो, म्हणून इथे 2 आणि इथे 14. 20 - 14 इथे 6.
परत आता स्मॉलर नंबर आलेला आहे 7 पेक्षा, म्हणून इथे परत आता आपण एक 0 राईट करणार आहे आणि 60 नंबर झाला. सो 60 नंबर हा 7च्या टेबलमध्ये येतो का चेक करूया. येणार नाही. 60 पेक्षा आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे, हा 56 येतो. तो किती नंबरला येतो 8 नंबरला, म्हणून इथे आपण 8 राईट केला आणि इथे येणार आहे 56. 60 मायनस 56 इथे 4 येणार आहे. सो 4 आता हा 7च्या टेबलमध्ये परत येणार नाही. परत मी इथे एक्स्ट्राचा 0 राईट करते आणि इथे 40 हा नंबर झाला. सो 7च्या टेबलमध्ये आता 40 हा नंबर चेक करूया येतो का. 40 हा नंबर येणार नाही. सो आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे 35. 35 किती नंबरला येतो 5 नंबरला. सो इथे 5 आणि इथे 35. 40 मायनस 35 5 येणार आहे. अगेन आता इथे मी एक 0 एक्स्ट्राचा राईट करते बिकॉज 5 हा 7च्या टेबलमध्ये येणार का, कारण 7 पेक्षा 5 हा नंबर ऑलवेज स्मॉलरच आहे, म्हणून तो 7च्या टेबलमध्ये येणार नाही. 7च्या टेबलमध्ये तेच नंबर येतील जे 7 पेक्षा ग्रेटर नंबर असणार आहेत. सो 50 झाला इथे नंबर जेव्हा एक्स्ट्राचा 0 ॲड केला तेव्हा. सो 50 हा नंबर 7च्या टेबलमध्ये येतो का नाही. सो मला इथे काय घ्यावं लागेल 49 स्मॉलर नंबर घ्यावं लागेल. किती नंबरला आहे 49 7 नंबरला. सो इथे राईट करायचं आहे 7 आणि इथे 49 आणि मायनस 50 मायनस 49 इथे 1 येणार आहे. परत आता 1 हा 7च्या टेबलमध्ये येणार नाही, तर मी एक्स्ट्राचा 0 इथे राईट करते 10 होणार आहे. तर इथे 10 हा नंबर 7च्या टेबलमध्ये येते का बघा बरं, नाही येणार. सो स्मॉलर नंबर काय घ्यावं लागेल 7 घ्यावं लागेल ऑब्व्हियसली. सो 7 1 जा 7, मग इथे मला काय लिहावं लागेल 1 लिहावं लागेल आणि इथे घ्यावं लागेल 7 आणि मायनस केली तर किती येणार आहे 3 येणार आहे. ओके. आता जर आपण लक्ष दिलं तर इथे 3 हा नंबर मला मिळालेला आहे. तर 3 हा नंबर इथे अगेन सुरुवातीलाच आपण घेतला होता, तर आपण इथे परत या 3 वरती एक एक्स्ट्राचा 0 ॲड जर केला तर इथे 30 नंबर बनेल आणि 30 नंबर हा 7च्या टेबलमध्ये येणार नाही, तर आपल्याला स्मॉलर नंबर काय घ्यावं लागेल 28 घ्यावं लागेल. सो परत मला इथे 4 राईट करावं लागेल आणि इथे 28 राईट करावं लागेल. सो 30 मायनस 28 इथे अगेन 2 येणार आहे. ओके. परत आता इथे एक्स्ट्राचा 0 राईट केला सपोज मी, तर इथे 20 हा नंबर बनेल. बघा इथे पण 20 हा नंबर बनला होता, तर आपण 14 घेतला होता ना 2 नंबरला. सो इथे पण 2 नंबर राईट करावं लागेल आणि इथे परत 14 मायनस केली तर इथे परत 6. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की तीच प्रोसेस रिपीट होत आहे. इथे 6 आला, इथे पण 6 आला होता. आता एक 0 एक्स्ट्रा राईट केल्यानंतर परत हा नंबर घ्यावा लागेल, परत 40 बनणार, परत मग एक 0 राईट केल्यानंतर परत 35 नंबर घ्यावा लागेल. यावरून आपण असं लक्षात घेऊ शकतो की जे नंबर आपल्याला आन्सरमध्ये मिळालेले आहेत 4 2 8 5 7 1 हे नंबर परत पुढे अशाच प्रकारे रिपीट होणार आहे. 4 2 8 5 7 1 परत असेच नंबर रिपीट होणार आहे. हे एक्झाम्पल आपण कितीही सॉल्व्ह करत गेलो तरीही रिमाइंडरमध्ये आपल्याला 0 मिळणार नाही. हे नंबर परत परत रिपिटेशनमध्ये हा नंबर ऑफ ग्रुप येणार आहे. सो इथे आपण आन्सर स्टॉप करून आन्सरमध्ये आपण फक्त एवढं राईट करू शकतो 4 2 8 5 7 1 आणि यावरती आपण असा बार देऊ शकतो. याचा अर्थ काय आहे की हे नंबर्स नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डेसिमल फॉर्ममध्ये आलेले आहेत. परत आपण हे एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह केलं तर 0 रिमाइंडर मिळणार नाही, हेच नंबर मिळणार आहेत. ओके. सो इथे आपण फायनल आन्सर राईट करून घेऊ. देअरफॉर इथे फायनल आन्सर येणार आहे. बघा आपण स्मॉल नंबर घेतला होता 3/7, हा स्मॉल फ्रॅक्शन आपण कन्व्हर्ट केला होता. तर ह्या फ्रॅक्शनच्या इक्वल जे गिव्हन फ्रॅक्शन आहे 18/42 हे इक्वल आहे. सो ह्या फ्रॅक्शनचा आन्सर काय मिळालेला आहे 0.428571. परत हेच नंबर रिपीट होतील 42857 आणि सो ऑन. जितकंही एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलो आपण तितकं आपल्याला हेच नंबर मिळतील, म्हणून मी इथे डॉटेड लाईन शो केलेली आहे. ओके. आणि फायनल आन्सर काय मिळेल मग आपल्याला 0.42857 आणि यावरती आपल्याला अशी लाईन शो करायची आहे. ही लाईन काय इंडिकेट करत आहे की हेच नंबर अगेन रिपीट होणार आहे. ओके. सो हे नंबर काय आहेत नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डेसिमल फॉर्ममध्ये आलेले आहे. ओके.
नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3, 9/14. न्यूमरेटर 9 आहे आणि डिनॉमिनेटर 14 आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही कोणत्याही एका टेबलमध्ये येणारे नंबर्स आहेत का? हे नाही. म्हणजे हे दोन्हीही न्यूमरेटर डिनॉमिनेटर एकाच टेबलमध्ये येणारे नंबर असेल तर आपण ह्या नंबरला डिव्हाइड करून स्मॉल फ्रॅक्शन तयार करायचं असते आणि देन ते स्मॉल फ्रॅक्शन डिव्हाइड करायचं असते. सो इथे हे दोन्ही नंबर कोणत्याही एकाच टेबलमध्ये येणारे नाहीत तर ह्याच फ्रॅक्शनला आपल्याला डिव्हाइड करावं लागेल. ओके, सो इथे डिव्हायडेशन करून घेऊ आपण. इथे घ्यायचा असतो 14 डिनॉमिनेटर आणि इथे न्यूमरेटर घ्यायचा असतो. सो आता 14च्या टेबलमध्ये 9 चेक करायचा आहे का? 14च्या टेबलमध्ये ऑब्व्हियसली 9 येणारच नाही ना, बिकॉज 9 हा स्मॉल आहे 14पेक्षा. सो इथे आपल्याला 0 राईट करायचा आहे आणि इथे 0, 9 - 0 9 आणि इथे डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, इथे एक्स्ट्राचा 0 राईट करायचा आहे. ओके, आता 14च्या टेबलमध्ये 90 हा नंबर येतो का चेक करू आपण. 90 हा नंबर येणार नाही 40च्या टेबलमध्ये. सो आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. स्मॉलर नंबर काय आहे बघा, 84 हा नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे. 98 आपण हा नंबर घेतला तर हा ग्रेटर होणार आहे 90पेक्षा. सो 84 हा नंबर आपण घेऊ. ओके, म्हणजे हा नंबर येणार आहे 6 नंबरला 84. 14 6 are 84. इथे आपण 84 राईट केला तर ॲन्सर इथे काय येणार आहे बघा. इथे 0मधून 4 मायनस होत नाही म्हणून कॅरी घेतला, कॅरीमधून इथे 10 होणार. सो 10 - 4 इथे 6 आणि इथे 9 - 1 आपण कॅरी घेतला होता ना, तर इथे 8 राहणार. 8 - 8 0. इथे 6 आलेला आहे. परत आता इथे मी एक 0 एक्स्ट्राचा राईट करते, इथे 60 होणार आहे नंबर. सो 60 हा नंबर 14च्या टेबलमध्ये येतो का चेक करूया. येणार नाही. सो इथे आपल्याला स्मॉल नंबर घ्यायचा आहे 56. ओके, 56 हा 4 नंबरला येतो. हा नंबर इथे राईट करू आपण आणि किती नंबरला येतो तो 4 नंबरला येतो. सो 60 - 56. 60 - 56 इथे 4 येणार आहे. परत आता 4 हा नंबर 14च्या टेबलमध्ये येणार नाही तर एक्स्ट्राचा 0 इथे राईट करून घेऊ, म्हणजे 40 हा नंबर होणार. सो 40 हा नंबर 14च्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. सो आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे 28. जर आपण इथे 42 घेतला तर ग्रेटर होईल. सो आपण 28 हा नंबर घेणार आहे. 2 नंबरला येतो म्हणून इथे 2 राईट केला आणि इथे 28. 0मधून 8 जात नाही, इथे कॅरी घेतला तर 10 होईल. 10मधून 8 केला आपण 2 राईट करू शकतो इथे आणि इथे कॅरी घेतला होता, इथे 3 राहणार. 3 - 2 इथे 1. ओके, इथे 12 आलेला आहे. 12 हा 14च्या टेबलमध्ये येणार नाही बिकॉज हा स्मॉलर नंबर आहे 14पेक्षा. 14च्या टेबलमध्ये तेच नंबर येणार आहेत जे 14पेक्षा ग्रेटर असतील. सो इथे आपण एक्स्ट्राचे 0 अजून राईट करणार आहे. ओके, सो इथे आपण एक्स्ट्राचा 0 राईट करून घेतला 120. सो 120 14च्या टेबलमध्ये येतो का? बघा, नाही येणार. सो आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. सो 112 हा नंबर आपण घेऊ शकतो. 126 हा ग्रेटर नंबर होणार आहे 120पेक्षा, म्हणून आपण 112 हा नंबर घेणार आहे. सो किती नंबरला येतो तो 8 नंबरला, म्हणून इथे 8 राईट करते आणि इथे 112. आता इथे 0मधून 2 मायनस होणार नाही, इथे कॅरी घेतला तर 10 नंबर होईल. 10 - 2 8 आणि इथे 1 राहणार. 1 - 1 0. 1 - 1 0. इथे 8 नंबर आहे. आता परत 14च्या टेबलमध्ये 8 हा नंबर येणार नाही. सो मी इथे एक्स्ट्राचा 0 राईट करून घेते आणि आता चेक करायचं आहे आपल्याला 80 हा नंबर येतो का 14च्या टेबलमध्ये. ओके, 18 हा नंबर येणार का? नाही येणार. सो आपल्याला स्मॉलर नंबर बघायचा आहे. इथे 70 आहे. 70 हा किती नंबरला येतो? 1 2 3 4 5 नंबरला येतो. सो इथे 5 आणि इथे 70. ओके, 80 - 70 इथे 10 येणार आहे. अगेन आता 10 हा नंबर 14च्या टेबलमध्ये येणार नाही. सो इथे मी एक्स्ट्राचा 0 राईट करते. आता 100 हा 14च्या टेबलमध्ये येणार नाही. सो आपल्याला स्मॉल नंबर घ्यायचा आहे. स्मॉल नंबर इथे 100पेक्षा 98 आहे. 98 किती नंबरला आहे हे चेक करू. 1 2 3 4 5 6 7 7 नंबरला. सो इथे 7 नंबर राईट करते आणि इथे आपल्याला 98 घ्यायचा आहे. इथे आता 100 - 98 केलं तर ऑब्व्हियसली किती येणार आहे? 2 येणार आहे. ओके, सो परत आता इथे 2 हा नंबर येणार नाही. सो मला अगेन इथे एक्स्ट्राचा 0 एक राईट करावं लागेल. सो 20 हा नंबर येणार आहे का 14च्या टेबलमध्ये? नाही. सो मला इथे 14 1 जा 14 हा नंबर घ्यायचा आहे. सो इथे 1 राईट करते आणि इथे अगेन 14. 20 - 14 इथे 6 येणार आहे. ओके, आता इथे आणखी एक एक्स्ट्राचा 0 जर मी राईट केला तर इथे 60 हा नंबर बनणार आहे.
आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये हे चेक करायचं आहे 60 नंबर आपण कुठे घेतला होता बघा, इथे 60 नंबर बनला होता ना या ठिकाणी. सो आता इथे 60 नंबर आहे आणि इथे पण 60 नंबर आलेला आहे अगेन. हे आता 60 नंबर येणार नाही तर अगेन आपण काय घेणार आहे 56 आणि याची मायनस जर केली तर इथे आपल्याला 4 हा नंबर मिळणार आहे. आणि 56 हा नंबर किती नंबरला आहे तो आपण इथे राईट करून घेऊ. 56 किती नंबरला होता 4 नंबरला. मी परत इथे 4 राईट केला. ओके. आणि परत आता इथे 4 उरला होता. ओके. रिमाइंडर इथे 4 होता. आपण परत इथे 0 एक्स्ट्राचा राईट केला. परत आता इथे पण आपल्याला तीच प्रोसेस अगेन अँड अगेन फॉलो करावं लागेल. म्हणजे ह्या 60 नंबरपासून हे एक्झाम्पल इथपर्यंत आपल्याला अगेन एवढं जे एक्झाम्पल आहे अगेन इथे खाली एक्झाम्पल सेम ॲज इट इज मिळणार आहे. सो ही प्रोसेस परत परत रिपीट होणार आहे. तर कोणते नंबर रिपीट होत आहे बघा, ह्या 4 पासनं. म्हणजे 4 पासनं परत हे रिपीट होणार आहे नंबर 4 अगेन इथे आलेला आहे. 4 नंतर पुढे एक्झाम्पल आपण आणखी सॉल्व्ह केलं तर आपल्याला इथे 2 मिळणार, परत 8 मिळणार, 5 मिळणार, 7 मिळणार, 1 मिळणार. म्हणजे परत परत तेच ते नंबर आपल्याला मिळणार आहे ह्या 4 पासून. म्हणजे ह्या 4 पासून आपण असं म्हणू शकतो की हे नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डिसिमल नंबर्स आपल्याला मिळालेला आहे. सो आन्सरमध्ये आपल्याला राईट करायचं आहे 9/14 इज इक्वल टू 0.642851 परत 428571 आणि हे नंबर परत परत आपल्याला असेच मिळत जातील आहे. ओके. आता हे नंबर आपल्याला रिपीट नंबर कोणत्या ग्रुपपासून मिळालेले आहे बघा, 428571 42851 हे ग्रुप ऑफ नंबर मिळालेले आहे. 6 हा नंबर रिपीट होणार नाही. सो आन्सरमध्ये आपल्याला हे नंबर ॲड करायचे आहे 0.642851 आणि आपल्याला या नंबरच्या वरती लाईन द्यायची आहे. ह्या प्रकारे बार द्यायचा आहे. ओके. म्हणजे ह्या बारचा मिनिंग काय आहे की हे नंबर नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डिसिमल नंबर इथे मिळालेले आहेत. बट आता इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जो नंबर रिपीट मिळालेला नाही त्या नंबरवरती ही लाईन यायला नको, हा बार यायला नको. जे नंबर रिपीट होत आहे त्याच नंबरपासून आपल्याला हा बार म्हणजेच ही लाईन द्यायची आहे. ओके. सो इथे 6 मी इथे 6 वरती ही लाईन दिलेली नाही, 4 पासून ही लाईन इथे दिलेली आहे 1 पर्यंत. ओके. आलं लक्षात. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4 -103/5. ओके. इथे बघा आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोन्हीही नंबरला आपण कोणत्याही एकाच नंबरने डिवाइड करू शकत नाही. ओके. म्हणून आपल्याला हेच फ्रॅक्शन डिव्हिजल फॉर्ममध्ये घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला डिव्हिजन करून डिसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सो मी इथे डिनॉमिनेटर घेतलेला आहे 5 आणि इथे 103 हा न्यूमरेटर घेतलेला आहे. आता आपल्याला डिवाइड करायचे आहे. सो इथे 10 बघू आपण. सो 5च्या टेबलमध्ये 10 येतो का? येतो 5च्या टेबलमध्ये 10. 5चा टेबल तर सर्वांचा लर्नच असेल ऑब्व्हियसली. सो इथे 2 नंबरला येतो 10. 10 - 10 0 आणि इथे 3. आता 5च्या टेबलमध्ये 3 हा नंबर येतो का? 3 हा नंबर स्मॉलर आहे 5 पेक्षा. सो 5च्या टेबलमध्ये कोणते नंबर येणार आहे जे 5 पेक्षा ग्रेटर नंबर असतील ऑब्व्हियसली. सो इथे आपल्याला एक एक्स्ट्राचा 0 राईट करायचा आहे, इथे 0 राईट करायचा आहे आणि 3 - 0 इथे 3 येणार आहे. आता इथे आपल्याला डिसिमल पॉईंट द्यायचा आहे आणि इथे आपल्याला एक 0 एक्स्ट्राचा राईट करायचा आहे. ओके. हा 0 आपण काय इथे राईट केला कारण हे 3 आपण इथे घेतले होते खाली आणि ह्या 3 वरती आपण एक्स्ट्राचा 0 इथेच राईट करू शकत नाही. एक आपल्याला 0 लिहायचा असतो इथे आणि इथे आणि नंतर इथे पॉईंट देऊन आपण एक्स्ट्राचा 0 इथे राईट करू शकतो. हीच एक मेथड आहे. ओके. सो इथे नंबर 30 बनलेला आहे. सो 5च्या टेबलमध्ये 30 किती नंबरला येतो? 6 नंबरला. सो 5 6 आर 30. 30 - 30 0. ओके. सो आन्सर आपल्याला मिळालेला आहे 20.6. सो फायनल आन्सर इथे मिळालेला आहे आपल्याला -103/5 इज इक्वल टू -20.6. ओके. इथे क्वेश्चनला मायनस साईन आहे. सो इथे आन्सरला पण आपण मायनस साईन दिली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -11/13. आता इथे आपण ह्या फ्रॅक्शनला शॉर्ट फ्रॅक्शन तयार करू शकतो का? नाही. शॉर्ट फ्रॅक्शन आपण तेव्हाच तयार करू शकतो जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही नंबर हे
एकाच टेबलने डिवाइड होतील तेव्हाच आपण इथे शॉर्ट फ्रॅक्शन तयार करू शकतो आणि ते फ्रॅक्शन डिवाइड करू शकतो. बट इथे हे दोन्हीही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कोणत्याही एका टेबलने डिवाइड होत नाही, म्हणून आपण यांचं डिव्हिजन करू आणि डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. सो इथे डिनॉमिनेटर 13 घेतला, इथे न्यूमरेटर 11 घेतला. आता 13च्या टेबलमध्ये 11 आहेत का? नाही. हे स्मॉल नंबर आहे ना 11 13पेक्षा. 13च्या टेबलमध्ये 13पेक्षा ग्रेटर नंबर येणार आहे. सो इथे आपण 0ने डिव्हाइड करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल. सो 11 मायनस 0 11 येणार आहे आणि इथे पॉईंट द्यायचा आहे आणि एक एक्स्ट्राचा 0 राईट करायचा आहे. सो इथे 110. आता 13च्या टेबलमध्ये 110 हा नंबर दिसतो का आपल्याला कुठे? बघा 110 हा नंबर नाही. सो आपल्याला 110पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा आहे 104. 104 हा 8 नंबरला येतो, म्हणून इथे 8 नंबर राईट करते आणि इथे 104 राईट करते. 0 मायनस 4 होणार आहे. सो आपल्याला इथे कॅरी घ्यायचा आहे 10 मायनस 4 इथे 6. आता हा आपण कॅरी घेतला होता, इथे 0 राहणार आहे. 0 मायनस 0 0 आणि 0 मायनस 0 1 मायनस 1 0. इथे 6 येणार आहे. सो 13च्या टेबलमध्ये ऑब्व्हियसली 6 येणार नाही. सो एक्स्ट्राचा 0 मी इथे राईट करते. 60 हा नंबर होणार आहे. 60 हा नंबर 30च्या टेबलमध्ये आहे का? 16 हा नंबर 30च्या टेबलमध्ये नाही. सो मला इथे स्मॉलर नंबर घ्यायचा आहे 52. ओके, 60पेक्षा 52 हा स्मॉल नंबर आहे. सो इथे 52 किती नंबरला येतो? 4. सो इथे 4 राईट करायचा आणि इथे घ्यायचा 52. 60 मायनस 52 इथे 0 आहे. सो आपण 10 इथे राईट केला तर 10 मायनस 2 इथे 8 येणार आहे. 6 म्हणून आपण कॅरी घेतला तर इथे 5 राहणार. 5 मायनस 5 0. आता इथे 8 हा नंबर आला. 8 हा नंबर अगेन 13च्या टेबलमध्ये येणार नाही. सो मी इथे एक्स्ट्राचा 0 राईट करते आणि 80 हा नंबर 13च्या टेबलमध्ये बघते येतो का? नाही येणार. सो परत मला स्मॉलर नंबर बघावा लागेल. सो स्मॉलर नंबर इथे 78 आहे. 80पेक्षा 78 किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6 नंबरला. सो इथे 6 राईट करते आणि इथे 78. सो 80 मायनस 78 इथे 10 केला तर 10 मायनस 8 2 आणि इथे कॅरी घेतला तर 7 राहणार आणि 7 मायनस 7 इथे 0 येणार. 2 नंबर आला. 2 हा 13च्या टेबलमध्ये येणार नाही. परत एक्स्ट्राचा 0 राईट करायचा आहे. इथे आपण पॉईंट दिल्यानंतर कितीही एक्स्ट्राचे 0 राईट करू शकतो. ओके, सो इथे 20 झाला. सो 20 हा नंबर 13च्या टेबलमध्ये येणार नाही. सो स्मॉलर नंबर मला 13 घ्यावा लागेल. 1 नंबरला येतो. सो इथे 1 इथे 13. ओके, हा 13 आहे. सो 20 मायनस 30 इथे 7 येणार आहे. ओके, अगेन आता 13च्या टेबलमध्ये 7 हा नंबर येणार नाही. सो मी एक्स्ट्राचा 0 राईट करते आधी आणि 70 हा बघते 13च्या टेबलमध्ये येतो का? नाही येणार. सो मला इथे स्मॉलर नंबर घ्यावा लागेल. 70पेक्षा स्मॉलर नंबर 65 किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 नंबरला. सो इथे 5 आणि इथे 65. ओके, 70 मायनस 65 इथे 5 येणार आहे. इथे 0. ओके, आता 5 हा नंबर 13च्या टेबलमध्ये येणार का? नाही. सो मला अगेन इथे एक 0 एक्स्ट्राचा राईट करावा लागेल आणि 50 हा बघावा लागेल 13च्या टेबलमध्ये येतो का? 50 हा पण नंबर 13च्या टेबलमध्ये येत नाही. स्मॉलर नंबर बघावा लागेल 39. ओके, 52 घेतला तर तो ग्रेटर होणार आहे. सो मला 39 हा नंबर घ्यावा लागेल. सो 39 हा 3 नंबरला येतो. इथे 3 आणि इथे 39. आता 0मधून 9 मायनस होत नाही तर कॅरी घेतला. इथे 10 झाला. 10मधून 9 मायनस केला 1 राहिला आणि 5मधून इथे 1 कॅरी घेतला होता. इथे 4 राहिला. 4 मायनस 3 इथे 1. आता अगेन इथे 11 आलेले आहेत. आपण क्वेश्चनच्या सुरुवातीलाच बघितलं होतं की इथे 11 आहे आणि अगेन आता हीच प्रोसेस इथे मेथड फॉलो होणार आहे ना. म्हणजे जी प्रोसेस आपण इथपर्यंत केलेली आहे ह्या एक्झाम्पलमध्ये सेम ॲज इट इज हे एक्झाम्पल अगेन इथे आपल्याला मिळणार आहे. तरीही आपण हे एक्झाम्पल थोडंसं पुढे सॉल्व करून बघू काय येतं बघा. इथे 11 येणार नाही. सो एक्स्ट्राचा 0 मी इथे राईट केला. 110 13च्या टेबलमध्ये येणार नाही. सो मला 104 घ्यावं लागेल. बघा इथे 110 हा नंबर मिळाला. परत आपण 104 हा नंबर घेतला. परत आता मला इथे 104 हाच नंबर इथे रिपीट करावा लागेल आणि 104 किती नंबरला येत होता? 104 येथे 8 नंबरला येतो. ओके, सो परत आता इथे मायनस केली. 110 मायनस 104 केला तर इथे मला 6 मिळणार आहे. ओके, परत आता 6 हा 13च्या टेबलमध्ये येणार नाही ना. सो मला इथे एक्स्ट्राचा 0 आणखी वाढवावा लागेल. जसं मी या ठिकाणी केलं होतं एक्स्ट्राचा 0 आणखी वाढवला होता. परत आता 60 हा टेबलमध्ये येणार का? नाही. सो मला 52 घ्यावं लागेल. इथे आपण 52 घेतला होता. किती नंबरला आहे? 4 नंबरला. इथे 52. परत आता इथे 60 मायनस 52 केला होता 8 आला. इथे पण 60 मायनस 52 केला तर किती येणार आहे?
ऑब्व्हियसली 8च येणार आहे. म्हणजे ह्यावरून आपल्याला असं कळतं की इथून ही प्रोसेस रिपीट होत आहे. सो हे नंबर इथे रिपीट होत आहे बघा. 8 4 6 1 5 3. परत 8 4 6 1 5 3 असेच नंबर येत जाणार आहे. म्हणजे 8 4 6 1 5 3 हा जो ग्रुप आहे नंबरचा हा रिपीट होत आहे या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये आलेला आहे. सो आपण ॲन्सरमध्ये असं राईट करू शकतो. ॲन्सर, तुम्ही ॲन्सर ह्या एक्झाम्पलच्या इथे खाली राईट करायचं आहे. इथे जागा नाही म्हणून मी इथे राईट करून दाखवते आहे तुम्हाला. -11/13 इज इक्वल टू 0.846153 846,153 आणि हे नंबर इथे काय होत जातील, रिपीट होत जातील, म्हणून मी इथे डॉट शो केले. ओके, आता इथे आपल्याला फायनल आन्सर असं लिहायचं आहे 0.846153 आणि ह्या 3च्या पुढे अगेन हेच नंबर येणार आहे 846,153. ओके, सो इथे मी अशी लाईन शो करत आहे. ह्या लाईनचं मिनिंग काय आहे की हे नंबर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल नंबर्स आलेले आहेत. ओके, आय होप हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला इझिली समजलाच असेल. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट इझिली समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.